आपण आपल्या भाषा घरी गेलो, पण आपल्या भाषानं आपल्यासोबत असा काही विषय सांगतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका तुषार परत आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही म्हणसाना जेवढं सकाळ सकाळी कसं उठला सांगतो तुम्हाला पुढे. मस्त मग पहिले तर अंगी घेऊन रेडी झालो. आणि एवढा सकाळ सकाळी उठायचा विषय असा आहे की आपल्या बहिणीच्या घरी आपल्याला जाणार आहे. आणि आपल्या बहिणीच्या घरी जायचा विषय असा आहे की आपला जन्म दाखला नेऊन देणार आपल्या भाषा. मग तो जन्म दाखला घेतला. मग पहिले तर आपल्या डोक्याला आपला रुमाल बनवून घेतला. म्हटलं चला एवढं थंडीत जाणार आपल्याला सकाळ सकाळी. मग पहिले तर आपली गाडी काढली, निघलो जायसाठी. म्हटलं चला पहिले तर आपल्या गाडीत पेट्रोल टाकून घेऊ. पहिले तर आपली गाडी घातली पिंपळगावच्या पेट्रोल पंपावर. तरी तर पहिले आपल्या गाडीत 500 रुपये पेट्रोल वाचलं. आपल्याला जाणे जवळ नाही, डायरेक्ट अकोला जवळ जाणार. तरी पेट्रोल टाकून मग निघलो पुढे. मग निघलो डायरेक्ट खामगावच्या पुढे हायवे ना. ते तरी बरा सकाळ सकाळचा टाइम आहे तर ट्रॅफिक नाही जास्त. मग निघलो आपल्या बहिणीच्या गावाकडे. हायवे पासून काही जास्त नाही, आपल्या बहिणीच्या घरचा रस्ता 5 मिनिटाचा रस्ता आहे. मग पोहोचलो आपल्या बहिणीच्या गावात. ताईच्या घरी येत नाही तर आपला भाषा डायरेक्ट आपल्या खाकीतून बसला. आणि आपला लायना भाषा तर आपल्याकडे यायचं नाहीच म्हणत होता. डायरेक्ट दूरच पाहत होता. मी म्हटलं काही पाहू नको, ये इकडे तू. पण कशाचं काही याचं नाव नाही, तडूनच पाहत होता फक्त. म्हटलं आपण जर त्याजवळ गेलो तर फालतूचा अजूक लढीन. मी म्हटलं जाऊ दे बा. लायना भाषाला म्हटलं तू खेळ, मी एटी बसतो आता पहिले तर. तरी थोडंसं बसत नाही तर आपला मोठा भाषा आला. आणि आपल्या भाषा विषय असा झाला की तो आल्याच आपल्याला मोबाईल मागे. पण आपला लायना भाषा आपल्याला कधीच काही मागत नाही. तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये सांगतो काय काय होते तर. आणि दुसरा पार्ट बनवायचा विषय असा आहे की आपण रहस्यमय ठिकाणी चाललो म्हणून आपल्याला दुसरा पार्ट बनवणार. आणि या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटू परत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या.